प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यामध्ये वाद पेटलाय। कारण आहे मैदानासाठीच्या सभेचं। दोघांनी मैदानासाठी एकाच सभेसाठी मागणी केलेली आहे। आता बच्चू कडू मैदानाची पाहणी करण्यासाठी दाखल होत आहेत, पण मैदानाची सुरक्षा वाढवली आहे आणि त्यांना बाहेरच थांबवलं जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात आणखीन माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण यांच्याकडून। प्रणय, नक्की कविता, आपल्याला माहिती आहे की उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अमरावती दौरा आहे। जाहीर सभा होणार आहे अमित शाह यांची। महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जाहीर सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री येणार आहे। परंतु ज्या मैदानावर अमित शाह यांच्या प्रचार सभेची तयारी होत आहे त्या मैदानाची पूर्व परवानगी आणि त्याचे पैसे सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी 24 तारखेचे भरलेले। त्यामुळे बच्चू कडूंनी आरोप केलेला आहे की हा मैदान मी बुक केलेला आहे, याचे रितसर पैसे दिले, परवानगी मिळवली, त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी राणांना परवानगी दिलीच कशी असा आरोप केलेला आहे। त्यामुळे बच्चू कडू हे काही वेळातच या ठिकाणी येणार आहे आणि पाहणी करणार आहे। ही माहिती जशी वाऱ्यासारखी पसरली तशीच पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले। एसीपी, डीसीपी, अनेक पीआय पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि जे या मैदानामध्ये येण्याचे जे 2 महत्त्वाचे गेट आहेत ते गेट अक्षरशः बंद करण्यात आलेले पोलिसांकडून। हा एक महत्त्वाचा गेट आहे ज्या ठिकाणावरून जे सर्वजण आत येतात, तो हा महत्त्वाचा गेट आहे। त्या ठिकाणी जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि माझ्या पाठीमागे जर आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जे मैदान आहे त्या मैदानावर भला मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहे, त्यामुळे साहजिकच मोठा भला मंडप या ठिकाणी नवनीत राणा यांच्याकडून टाकण्यात आलेला आहे। परंतु जो वाद आहे तो वाद आता कसा शमणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। परंतु बच्चू कडू यांनी आधीच परवानगी घेतली असा दावा त्यांनी केलेला आहे। तर रवी राणांनी दावा केला आहे की याची पूर्ण परवानगी आम्ही घेतलेली आहे, त्यामुळेच आमचा सभा मंडप या ठिकाणी पडलेला। परंतु आता बच्चू कडू सुद्धा येणार आहे आणि त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय, जर आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही 1 लाख लोक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आणि तिथेच आम्ही बसणार असा इशारा बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे हे सगळे आता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।